चौथा पाचवा आलाय त्याचा साक्षीदार भगवान सानप आहे. पहिल्या वेळेस ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी गजानन देवकोटे आणि विठ्ठल पोले माणिकराव मामा पोले आम्ही स्वतः उचलून दवाखान्यात घेऊन गेलो महेशराव विताई समोर. सरकारी दवाखान्यामध्ये हा अत्याचार अन्याय किती दिवस सहन करणार आहेत आपण. हा अत्याचार अन्याय विनाकारण चालू आहे, काही कारण नसताना चालू आहे. या अन्यायाला तुम्ही खतपाणी घातलेलं आहे. या अन्यायाचं कारण हा रत्नाकर कुठे आहे, बाहेरचा आहे, हा ब्रिटिश आहे, हा इंग्रजाची जावना नाही. आणि मी पहिल्यापासून सांगत होतो पण कुणी ऐकलं नाही. कारण माझं मंदिर बारीक आहे आणि तुम्ही आज तुमच्या बांधावर मारण्याचा प्रयत्न केलाय. असे किती जण आहेत. सतीश शिंदे असतील त्यांच्या 15 एकर जमिनीवर ताब्यात केला. मामावर अटक करण्याचा प्रयत्न केला. माझी सुपारी दिली नारायण कुंडगीला माहित आहे. मनोहर महाराजांना मारलं, किटू येरवरला मारलं. ते आपण तुम्ही बघणार आहेत का. आणि आपल्या गावचे शिवचे यांचा कुठला काही संबंध नाही. ते कुठले आहे ते. आज महेशला मारले, उद्या प्रत्येक जणांना मारणार आहे. ते प्रत्येक जणांच्या आज दाबायचा प्रयत्न केला. कालच्या काही गोष्टी घडल्या. आज इथे एवढे माणस येतील आज जपी झालेत. त्याच्या मागे मारणार हे गाडी खाली कुत्रे येते. हे गाडी खाली महेश बिडकरच्या आजीच्या घरी हे नोकर होते. महेश बिडकरच्या आजीच्या घरी नोकरीला होते. त्यांचं नाव घेऊन मोठं करायचं नाही. ते तुम्ही नाव घेऊन मोठं करत आहेत. त्याच्यामुळे इथून पुढचे हल्ले तुम्ही असंच राहा. इथला महेश बिडकर आमदार होईल, पवन करवर आमदार होईल, मामा आमदार होतील. इथं काही नाहीत का. आणि याचे पैसे घ्या आणि आमदार इथलं मातीतलं करा. आणि महेश तू घाबरू नको. तुझ्यासाठी भगवान स्थानप रक्ताचं पाणी करेल. माझा अनुभव तुला पण आहे, माझा अनुभव महेशला पण आहे. महेश तू माझा भाऊ आहे, तुला माझी शपथ आहे. तू ज्यावेळेस तू फोन केलास महेशला त्या दिवशी तुझ्यासाठी मी उपलब्ध आहे. आजपर्यंत विठ्ठल पोले आहेत तिथे साक्षीदार, माणिकराव मामा आहेत, सर्व अकोलीकर आहेत. सर्वांच्या समोर बोलतो मी. त्याच्यामुळे तू घाबरून जायचं काम नाही. तुझा लढा चालू ठेव. आपण असाच संघर्ष करत राहू. आपल्या संघर्षाला तू एकटा होतास, आज हजारावर आहे तिथं. बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय मल्हार, जय भीम, जय. यानंतर